व्हॉट इज फ्युजन? हे बघा, ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा होतो एखाद्या फेजचा किंवा स्टेटचा, तो कुठून कशामध्ये होत असतो? तर सगळ्यात पहिला एक तर तो सॉलिड टू काय होतो तर लिक्विड, लिक्विड मधून कशामध्ये होतो तर गॅस. हे नॉर्मल कन्व्हर्जन आहे की तो कशामध्ये कन्वर्ट होतो, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस मध्ये तो काय होत असतो तर कन्वर्ट होत असतो. ठीक आहे. सो नॉर्मली सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होत असताना आपल्याला त्याला काय करावं लागतं, हीट. लिक्विड टू गॅस पण करावं काय लागतं, हीट. पण आपण काय म्हणतो, मला जर गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड कन्वर्ट करायचं असेल तर आपण म्हणतो की आपण त्याला कूल करतो. कूल करतो असं का म्हणतो, कारण मी तुम्हाला म्हटलं की वॉटर हा आपल्या नियर बाय टेम्परेचरचा आहे, की ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की आपण त्याला एकतर हीट करतोय किंवा आपण एकतर त्याला काय करतोय तर कूल करतोय. येस ऑर नो? ठीक. मी तुम्हाला काल थोडे टर्म सांगितलेले, ते टर्म्स कशा कशाबद्दल होते? मी जे तुम्हाला काल टर्म सांगितलेले ते टर्म्स कशाबद्दल होते सांगा? सी, कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड, कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड, आपण त्याला काय म्हणतो तर फ्युजन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, आठवतंय का? कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विडला काय म्हणतो तर फ्युजन. नेक्स्ट, कन्वर्जन ऑफ लिक्विड टू गॅस, कन्वर्जन ऑफ लिक्विड टू गॅस, conversion of liquid to gas. Yes, conversion of liquid to gas is called as what? It is called as vaporization. Next, उलट, ह्याचं उलट, याचं उलट, याच्या उलटामध्ये काय काय प्रोसेस होते, याच्या उलटामध्ये काय असणार आहे, परत गॅस टू कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लिक्विड. गॅस टू लिक्विडच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन. आणि लिक्विड टू सॉलिड, लिक्विड टू सॉलिड फ्रीजिंग. येस ऑर नो? असेच काहीतरी प्रोसेस आहेत ना. ठीक. तर तुम्हाला मी काल सांगितलेलं, परत एकदा आपण पहिल्यापासून स्टार्ट करूया. असं नाही की फक्त वॉटर बद्दल चाललंय, हे सगळ्याबद्दल चाललंय. हे फक्त वॉटर बद्दल चाललंय असं नाहीये, कोणताही सबस्टन्स आहे त्याची काहीतरी स्टेट आहे. तर सगळ्यात पहिला कन्सिडर करा की वॉटर कोणत्या तरी मायनस टेम्परेचर मध्ये होता, -15°C मध्ये असं होतं, कन्सिडर करा. तुम्ही काय केला, तो आईस स्टेट मध्ये होता, सॉलिड स्टेट मध्ये होता. सॉलिड स्टेट मध्ये होता तर तुम्ही त्याला हीट करत गेला. जेव्हा तुम्ही हीटिंग स्टार्ट केलाय बघा, तुमच्या एक्स ऍक्सिस वरती हीटिंग आहे आणि वाय ऍक्सिस वरती टेम्परेचर आहे. ठीक आहे. जर तुम्ही हीटिंग स्टार्ट केला, काय स्टार्ट केला, हीटिंग, तर टेम्परेचर वाढायला लागलं. आईस मेल्ट बिल्ट व्हायला नाही लागला, किंवा तो जो सबस्टन्स आहे जो सॉलिड स्टेट मधला आहे तो काही लगेच मेल्ट होणार, जो काही सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये आहे तो काही लगेच मेल्ट होणार नाहीये. सो काय व्हायला लागलं की जसं जसं तो सॉलिड म्हणजे तुम्ही जसं सॉलिडला हीट करायला लागला तर तो सॉलिड आहे त्याचं टेम्परेचर काय होत गेलं, वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं. एक पॉइंट अचीव झालं ज्यावेळी फर्स्ट टाइम तुमचं सॉलिड काय झालं तर मेल्ट. थोडस तोंड दिसत नाहीये. सो तुमचं सॉलिड फर्स्ट टाइम काय व्हायला लागला तर मेल्ट व्हायला लागला, मेल्ट व्हायला लागला पहिल्यांदा सॉलिड जो काय असेल तो. एक्सक्यूज. सो जेव्हा तुमचं सॉलिड पहिल्यांदा मेल्ट व्हायला लागला, त्याच्या पुढे तुम्हाला असं दिसलं की जेव्हा सॉलिड ज्या टेम्परेचरला अचीव झालं, जिथे तो फर्स्ट टाइम मेल्ट व्हायला स्टार्ट झाला, त्याला आपण काय म्हणतो तर मेल्टिंग पॉइंट. आता आपण आपली 8वी 9वी 10वी मध्ये ह्याची डेफिनेशन काय म्हटलं, द टेम्परेचर ऍट विच फर्स्ट टाइम your solid start getting converted into liquid, your solid starts getting converted into liquid is called as what, melting point. समझ में आ रहा है, yes or no? yes or no? ठीक है.
पर ठीक आहे, जेव्हा मेल्टिंग स्टार्ट झालं, मी हीट तर काय थांबवलेली नाहीये, हीट तर वाढतच चालली आहे, हीट तर देतच चाललोय. काय करत चाललोय? हीट तर देतोय. काय देतोय? हीट. हीट तर आम्ही देतच चाललोय. तरी पण तुमचं सॉलिड काय होत नाहीये, तर म्हणजे तुमचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर वाढत नाहीये. ज्या पॉइंटला तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो, एक थोड्या फेज साठी तुमचा टेम्परेचर काय राहतो? कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशरही कॉन्स्टंट राहतो. त्यावेळी टेम्परेचरही कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशरही कॉन्स्टंट राहतो. म्हणजे दिलेली आहे ती हीट कुठे वापरली जाते? जी दिलेली हीट आहे ती जे काही सॉलिड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांना लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये डिस्टन्स क्रिएट करण्यासाठी. ही सॉलिड स्टेट आहे ना आपली. ही सॉलिड स्टेट आहे ना. या सॉलिड स्टेट मध्ये डिस्टन्स क्रिएट करण्यासाठी, कशासाठी सॉलिड स्टेट मध्ये काय कन्वर्ट करण्यासाठी? डिस्टन्स. मग जी आता पहिल्यांदा तो मेल्ट व्हायला तर स्टार्ट झालं, मेल्ट होणे स्टार्ट होणे म्हणजे काय? तर ह्यातले जे काही खूप स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं ते कमी झालं. आता जरा जरी मी हीट केलं तर हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अवे फ्रॉम ईच अदर जाणार आहेत. मग ज्यावेळी तुमचं हीट वाढत जाते पण टेम्परेचर काय राहत आहे? कॉन्स्टंट. मग जी काही हीट लागली ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, जी काही हीट लागली ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर कन्वर्टिंग सॉलिड इंटू विच स्टेट? लिक्विड. फॉर कन्वर्टिंग it is called as latent heat of what? Yes, it is called as what? Latent heat of fusion. काय म्हणतो आपण याला? लॅटेंट हीट ऑफ काय म्हणतो? आपण याला? लॅटेंट हीट ऑफ काय म्हणतो? तर फ्युजन. काय म्हणतो आपण याला? लॅटेंट हीट ऑफ काय म्हणतो? फ्युजन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक. सो नेक्स्ट पुढचा पॉइंट बघूया. ठीक आहे, तुमचं सगळं सॉलिड जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट झालंय? तर लिक्विड मध्ये. एकदा तुमचं सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं, ठीक आहे, मग परत काय व्हायला लागतंय? टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागतं. परत काय व्हायला लागतंय? टेम्परेचर काय व्हायला लागतो? तर इन्क्रीज. once your all solid gets converted into liquid, again your temperature will start rising. मग परत तुमचं टेम्परेचर राईज व्हायला स्टार्ट होणार. म्हणजे तुमचं टेम्परेचर राईज होत जाणार. एक पॉइंट अचीव होणार ज्यावेळी परत पहिल्यांदा तुमचा लिक्विड जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर गॅस. पहिल्यांदा तुमचा लिक्विड जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? गॅस. हा, the temperature at which first time your liquid got converted into gas is called as which point? Boiling point. असा टेम्परेचर, हा ह्या टेम्परेचर किती याचा टेम्परेचर? 100. हा काय होता? मेल्टिंग पॉइंट. असा हा काय आहे? तर बॉइलिंग पॉइंट. हे छोट्या मुलांचे डेफिनेशन झाले जे आपण शिकतोय ते. आता मी जे सांगते ते आपण प्रॉपर डेफिनेशन त्याचे डिस्कस करायचे. पण त्यासाठी आपल्याला वेपर प्रेशर म्हणजे काय पहिला माहित असायला पाहिजे. ते आपण स्टेट्स ऑफ मॅटर डिस्कस केलं त्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन परत. आता जी डेफिनेशन आहे ही किरकोळ डेफिनेशन आहे, ऍक्च्युअल डेफिनेशन नाहीये. ठीक आहे. सो द टेम्परेचर ऍट विच फर्स्ट टाइम, what at first time your liquid gets converted into gas. The temperature at which first time your liquid gets converted into gas is called as boiling point of that particular substance. वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. बरं ठीक आहे, पहिल्यांदा आता तुमचं लिक्विड काय व्हायला लागलाय? तर वेपराइज व्हायला लागलाय. मग काय परत टेम्परेचर वाढणार आहे का? नाही. परत तुम्हाला एक फेज मिळेल जिथं हीट वाढत चाललेली आहे. हे बघा, हीट वाढत चाललेली आहे, एनर्जी वाढत चाललेली आहे, पण टेम्परेचर काय तुमचा चेंज होत नाहीये. मग ती हीट गेली कुठे? तर ती हीट वापरली गेली तुमच्या लिक्विडच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला अवे फ्रॉम इच अदर नेण्यासाठी, सो दॅट तो कशामध्ये कन्वर्ट होऊ दे? येस, सो दॅट तो कशामध्ये कन्वर्ट होऊ दे?
समझ में आ रहा है? So this is, see, this part where your temperature is constant but your heat is increasing. What is constant? What is constant? Temperature is being constant but heat is increasing. See this temperature वाढत नाहीये, हे टेम्परेचर वाढणं म्हणतो आपण, हे वाढलं. किंवा हा पार्ट आपण काय म्हणतो, वाढला. हा वाढलेला, हा, the part of a graph where the temperature remains constant but heat increases. Now which conversion it is? Liquid to gas. Then it will be called as latent heat of vaporization. काय म्हणणार आहे आपण याला? लॅटेंट हीट ऑफ काय म्हणणार आहे? लॅटेंट हीट ऑफ काय म्हणणार आहे? वेपराइजेशन. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ठीक है. नाउ फिर से, ठीक है, फिर एक बार once it is achieved, a whole evaporation is done, it is being converted into totally gaseous state. परत तिथं कसं असणार आहे की लिक्विडचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते काय असणार आहेत तर स्लाइटली अवे फ्रॉम काय असणार आहेत इच अदर. लिक्विडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे पण असणार आहेत ते कसे असणार आहेत? स्लाइटली अवे. त्यांना परत अजून खूप अवे फ्रॉम इच अदर नेण्यासाठी ही जी काही हीट आहे ती वापरली गेली. आणि तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला तर यस, तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? समजते का? यस और नो? यस और नो? ठीक, फाइन. सो हाँ, वेपरायझेशन इज नॉर्मल फेनॉमेना. इन इव्हॅपोरेशन इज सरफेस फेनॉमेना. इव्हॅपोरेशन म्हणजे काय असते? आता पाणी पडलंय सरफेस वरती, तर तो आपल्या नॉर्मली अराउंडची जी हीट आहे ती ऍब्झॉर्ब करून तो वेपराइज होणार आहे, इव्हॅपोरेट होणार. दॅट इज इव्हॅपोरेशन. पण वेपरायझेशनला जेव्हापर्यंत ठराविक टेम्परेचर मिळत नाही तेव्हापासून तो त्या कन्वर्ट स्टेट, म्हणजे त्या जी स्टेट आहे, ती जी स्टेट आहे लिक्विड टू गॅस मध्ये कन्वर्ट होणार नाही. आता पाणी जर मी टाकलंय सरफेस वरती किंवा पडलाय पाणी सरफेस वरती, तर इट इज अ स्लो प्रोसेस इव्हॅपोरेशन. जे काय अराउंड माझ्याकडे हीट आहे ती मी ऍब्झॉर्ब करतोय आणि मग मी इव्हॅपोरेट होतो. ठीक आहे. वेपरायझेशन मध्ये नाही, ठराविक टेम्परेचर मिळायलाच पाहिजे. वेपर इव्हॅपोरेशन मध्ये पण तो वेपरच होतो आणि वेपरायझेशन मध्ये पण वेपरच होतो. पण इव्हॅपोरेशनला ठराविक टेम्परेचरची गरज नाही, कोणत्याही टेम्परेचरला तो काय होतो? वेपराइज. पण वेपरायझेशनचं ठरलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस अचीव्ह झालं की वेपरायझेशन होणार म्हणजे होणार. इव्हॅपोरेशन स्लोली होतं, वेपरायझेशन फास्ट. आता ते डिपेंड करतं की टेम्परेचर कसं आहे. आता जर पाणी पडलं तर लगेच होणार आहे? सुकणार आहे का लगेच? नाही सुकणार लगेच. का नाही सुकणार लगेच? कारण आता दमट वातावरण आहे, तेवढं हीट आपल्या अराउंड नाहीये. तेच उन्हाळ्यात पाणी पडलं तर लगेच होणार. का? हीट जास्त आहे. म्हणजे जी सराउंडिंगची हीट आहे एअर मध्ये, हे बघ, ह्याचे वेपरायझेशन जरी केलं तर ते एअर मध्येच जाणार आहे, त्याचं पण एअर मध्येच जाणार आहे. पण ती स्लो प्रोसेस आहे आणि ही फास्ट प्रोसेस. ती आहे ती पार्टिकल्स घेत आहेत मग ते इव्हॅपोरेट होत आहे. इथं पटपट आपण हीट दिली आणि घेतला मग ते वेपराइज झालं. सो वी से इव्हॅपोरेशन इज अ सरफेस फेनॉमेना. जेवढं जास्त सरफेस वरती वॉटर काय होईल? स्प्रेड, तेवढा पटपट तो काय होणार आहे? वेपराइज. आलं लक्षात? ठीक. सो हा पार्ट तुम्हाला समजला का? बरं, ह्याचा रिव्हर्स गिअर काय असणार आहे? ह्याचा रिव्हर्स गिअर काय असणार आहे? ह्याचं रिव्हर्स काय असणार आहे? कोण कशामध्ये कन्वर्ट होतोय? रिव्हर्स मध्ये कोण कशामध्ये कन्वर्ट होत असते? तुमचं जे गॅशियस स्टेट आहे ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लिक्विड. म्हणजे तुमचं गॅस जेव्हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय त्याला आपण काय म्हणतो तर कंडेन्सेशन. When your gas is being converted into liquid,
It is a condensation. And where your liquid is getting converted into solid, it is called as freezing. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? फ्रीजिंग. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक, फाईन. परत जी काय गॅस आहे ना, त्याचं टेम्परेचर मी कमी करते. काय करते? कमी. टेम्परेचर कमी केल्यामुळे दोन गोष्टी होतात. कायनेटिक एनर्जी कमी होते. कायनेटिक एनर्जी कमी होते म्हणजे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मोशन मध्ये खूप अवे फ्रॉम इच अदर आहेत, आणि नॉर्मली मी प्रेशर अप्लाय करते. जर मला एखादा गॅसला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा लिक्विडला सॉलिड मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर हे जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ना, जे खूप फार अवे फ्रॉम इच अदर आहेत गॅस स्टेट मध्ये, हा, ह्याला मी काय अप्लाय करणार आहे? प्रेशर. काय अप्लाय करणार आहे? प्रेशर. सो व्हेन आय एम अप्लाइंग अ प्रेशर, ऑब्विसली माझं कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? कमी. टेम्परेचर पण काय होणार आहे? कमी. हीट रिलीज होणार. काय रिलीज होणार? हीट रिलीज झाली तर टेम्परेचर कमी होणार. हीट रिलीज झाली तर टेम्परेचर कमी होणार. सी, हे जे कन्व्हर्जन मी सांगितलं ना तुम्हाला, इथं हीट आपण ऍब्झॉर्ब करत होतो, म्हणजे ही कसली प्रोसेस होती? ही एंडोथर्मिक प्रोसेस होती. कसली प्रोसेस होती? कसली प्रोसेस होती ही? एंडोथर्मिक प्रोसेस होती. कसली प्रोसेस होती ही? कसली प्रोसेस होती ही? एंडोथर्मिक प्रोसेस. समझ में आ रहा है? यस और नो? आता इथं जे आहे, जे काही गॅस पार्टिकल्स आहेत, जेव्हा मी जवळ आणणार आहे, त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार आणि त्याची हीट जी आहे ती काय होणार आहे? रिलीज. हीट रिलीज होणार म्हणजे बॅकवर्ड गेअर असणार आहे ना. हीट रिलीज होणार म्हणजे काय असणार आहे? बॅकवर्ड गेअर. ठीक आहे, म्हणजे हीट रिलीज होत चालली आहे, म्हणजे हीट कमी होत चालली आहे. हीट कमी झाला म्हणून टेम्परेचर पण काय होत जाणार आहे? कमी होत जाणार. मग एक पॉइंट अचीव होणार. जेव्हा एक पॉइंट अचीव होणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, हा गॅस टेम्परेचर कमी झालं, कमी झालं, कमी झालं. पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल, पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल की तुमची जी गॅस आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली? लिक्विड. फर्स्ट टाइम you will see a temperature is achieved where your gas got converted into, that is called as which point? That is called as which point? That is called as condensation point. कसला पॉइंट म्हणतो आपण ह्याला? कॅन यू सी हिअर वन सिमिलॅरिटी, की जो बॉइलिंग पॉइंट आहे आणि जो कंडेन्सेशन पॉइंट आहे काय आहे? सेम. समजते का? येस ऑर नो? परत कंडेन्सेशन पॉइंट अचीव झाला, आता तो थोड्या वेळेसाठी कॉन्स्टंट राहणार आहे. हो का? आता जी घेतलेली हीट आहे ती रिलीज 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 होत राहणार आहे. हा, आता रिलीज झाली हीट वगैरे, सगळी रिलीज झाली. आता जो काय ही जी पार्ट आहे, एवढं जे हीट आहे ते मागचं चाललंय, मागचं. म्हणजे हीट तर काय होत चालली आहे? कमी होत चालली आहे. हीट कमी होत चालले, ह्या डिरेक्शनचं चाललंय. हीट कमी होत चालली, पण टेम्परेचर काय आहे? मग ह्याला काय म्हणणार आहे? ह्या पार्टला काय म्हणणार आहे? लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन. काय म्हणतो आपण ह्याला? लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन. बाळांनो, लॅटंट हीट ऑफ फ्युजन पण पॉझिटिव्ह असते आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन पण पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह म्हणजे हीट ऍब्झॉर्ब होते. पॉझिटिव्ह म्हणजे हीट ऍब्झॉर्ब होते. कन्सिडर करा की हे प्लस 250 किलो जूल असेल आणि हे कन्सिडर करा की 1500 किलो जूल असेल. किती किलो जूल असेल? 1500. येते का? हे सोनू. पण इथं बरोबर त्याचं उलट होते. जर 1500 किलो जूल हीट ऍब्झॉर्ब झाली असेल, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन जर 1500 असेल, तर लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन काय असणार आहे? तर -1500 किलो जूल. म्हणजे तेवढी हीट रिलीज होणार. काय रिलीज होणार? तेवढी हीट. पण जेव्हापर्यंत सगळी हीट रिलीज होत नाही,
त्यापर्यंत टेम्परेचर काय राहणार आहे, कॉन्स्टंट. आणि त्याला आपण कसला पॉइंट म्हणणार आहे, तर कंडेन्सेशन पॉइंट. समझ में आ रहा है क्या, येस और नो? बर, पुढे बघूया. परत आता परत एकदा एक पॉइंट अचीव झाला हे तर ठीक आहे. परत काय व्हायला लागलं, तर टेम्परेचर आपण कमी करतोय. परत पूर्ण त्याचं कंडेन्सेशन झालं, पूर्ण लिक्विड स्टेट मध्ये आपल्याला तो अचीव झाला. परत मी त्याचं टेम्परेचर काय करत चालले, कमी करत चालले, कमी करत चालले, कमी करत चालले, कमी करत चालले. पहिल्यांदा परत तुमचा जो काही लिक्विड होता, तुमचा जो काय लिक्विड होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड. त्याला आपण कसला पॉइंट म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट. त्याला आपण कसला पॉइंट म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट. पहिल्यांदा तुमचा लिक्विड जो आहे तो कोणत्या स्टेट मध्ये कन्वर्ट होणार आहे, सॉलिड. त्याला आपण कसला पॉइंट म्हणणार आहे, तर फ्रीजिंग पॉइंट. मग ठीक आहे, एकदा फ्रीजिंग पॉइंट अचीव झाला तर परत हीट काय होत जाणार आहे, रिलीज. ह्या डिरेक्शनला विषय करायचा, ह्या डिरेक्शनला नाही, आता आपण उलट चाललोय. हा विषय चाललाय, हा इकडचा विषय चाललाय. ठीक आहे, हे जे काय आहे हे सगळे डाऊनवर्ड एरो कन्सिडर करायचे. ओके. सो पहिल्यांदा तुमचा पॉइंट, हा फ्रीजिंग पॉइंट अचीव झाला म्हणजे पहिल्यांदा तुमचा जो लिक्विड आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड. पहिल्यांदा जो काही लिक्विड आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड. मग तो परत सॉलिड मध्ये मेल्ट म्हणजे सॉलिड मध्ये कन्वर्ट व्हायचा स्टार्ट झाला. आता परत 500 किलो जूलचं काय येणार आहे, तर -500 किलो जूल इतकी हीट रिलीज होत जाते. काय होत जाते, रिलीज होत जाते. आणि मग त्याला आपण जे काही ती -500 किलो जूल जी हीट आहे त्याला आपण काय म्हणतो, तर लॅटंट हीट ऑफ व्हॉट, लॅटंट हीट ऑफ फ्रीजिंग. काय म्हणतो आपण ह्याला, काय म्हणतो आपण ह्याला, लॅटंट हीट ऑफ फ्रीजिंग. आणि ते लॅटंट हीट ऑफ फ्रीजिंग झालं, ठीक आहे, अचीव झालं. फ्रीज व्हायला लागलं, सगळ्यात एकदा फ्रीज झालं, सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला वेगळा. कशामध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड. आता ह्याच्या खाली जरी टेम्परेचर काय गेला तर तो सॉलिड स्टेट मध्येच राहणार आहे. कशामध्ये राहणार आहे, दुसरं काय होणार, समजते ही प्रोसेस, समजते. हे ग्राफ मी पर्पजली दाखवलं. आपण विचार करतो सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, ठीक आहे. पण तिथे एक कन्सेप्ट असते, लॅटंट हीट ऑफ फ्युजन, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन, लॅटंट हीट ऑफ फ्रीजिंग. जेव्हा मी लेफ्ट टू राईट चाललेली आहे तेव्हा मला हीट ऍड करावी लागणार आहे. पण जेव्हा मी राईट टू लेफ्ट येणार आहे त्यावेळी हीट काय होत जाते, तर रिलीज. एक सडन फेज येतो की जिथं टेम्परेचर आणि प्रेशर काय राहतो, तर कॉन्स्टंट. ज्या केसमध्ये टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि त्यावेळी पण हीट आपण देतोय, मग ती जी काही हीट आहे ती हिडन हीट, किंवा ती जी काही हीट जाते ती हिडन हीट. घेतोय लेफ्ट टू राईट, देतोय राईट टू लेफ्ट. आलं लक्षात, येस ऑर नो? ठीक. सो नॉर्मली आपण मोर करेक्ट वे मध्ये विचार केला तर मोर करेक्ट वे मध्ये असं असतं की तुमचं सॉलिड आहे तुमचं सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झाला, तर लिक्विड. परत तुमचं लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला, तर गॅस. हे सगळं होत असताना कसं घडतंय, सॉलिड टू लिक्विड, सॉलिड टू लिक्विड ला आपण काय अप्लाय करतो, हीट. लिक्विड टू गॅस आपण काय अप्लाय करतो, हीट. पण गॅस टू लिक्विड आपण मोस्टली काय अप्लाय करत असतो, तर प्रेशर. प्रेशर लावून जे काय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांना जवळ आणतो. काय लावून, काय लावून, काय लावून, प्रेशर लावून. परत प्रेशर लावून जे काही लिक्विड आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, तर सॉलिड मध्ये. नॉर्मली असं होत असतं. तर तुमचं सॉलिड जे आहे त्या सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल खूप क्लोजली पॅक्ड असतात. लिक्विड मध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर असतात. आणि गॅस मध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते फार अवे फ्रॉम इच अदर असतात. गॅस मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते फार अवे फ्रॉम इच अदर असतात. बरं ठीक आहे, सॉलिडला मी हीट केला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जाणार.
कायनेटिक एनर्जी वाढणार आणि मग त्याचं मेल्टिंग पॉइंट अचीव होणार, मग ते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन होणार आणि मग तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार सगळा. मग परत लिक्विडला तुम्ही हीट केला, मग त्याचा बॉइलिंग पॉइंट अचीव होणार, मग त्याचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन अचीव होणार आणि मग तो गॅस मध्ये पूर्ण कम्प्लिटली कन्वर्ट होणार. येते का? परत उलट गॅस जे आहे त्या गॅसला आपण ऍक्च्युली प्रेशर अप्लाय करतो. गॅस जे आहे त्या गॅसला आपण काय अप्लाय करतो? प्रेशर. प्रेशर अप्लाय केल्यामुळे ते कॉन्स्टंट पार्टिकल जवळ येणार, कायनेटिक एनर्जी कमी होणार, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार. पहिल्यांदा तुमचा गॅस लिक्विड स्टेट मध्ये जेव्हा कन्वर्ट होणार ते काय म्हणणार आहे तर कंडेन्सेशन. काय म्हणणार आहे? कंडेन्सेशन. परत जो लिक्विड आहे त्या लिक्विडला काय अप्लाय करणार आहे तर प्रेशर अप्लाय करणार. लिक्विडला प्रेशर अप्लाय केलं परत ते कॉन्स्टंट पार्टिकल काय येणार आहेत तर जवळ येणार आहे. परत त्यांचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाणार आहे. मग पहिल्यांदा एक पॉइंट अचीव होणार, टेम्परेचर अचीव होणार, ज्यावेळी तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला तर सॉलिड, आपल्याला सॉलिड मिळणार. समजतं हे? येस ऑर नो? एनी डाऊट इन दिस? दिस इज टू व्हेरी इम्पॉर्टंट फेनॉमिना मॅटरचं क्लासिफिकेशन. काय की डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आणि डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. म्हणजे आतापर्यंत आपल्याला समजलं की मॅटर म्हणजे काय, त्याला क्लासिफाय कसं करतो. ह्या मॅटरच आपण केमिस्ट्री शिकायचं, ह्या मॅटर बद्दलच सगळं केमिस्ट्री शिकायचं. व्हॉट इज केमिस्ट्री? ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोजिशन. स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड व्हॉट? केमिकल कंपोजिशन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. कुठेपर्यंत लिहून घेतलाय काल पॉइंट सांगा मला. पूर्ण झाले ना डिफरन्शिएट? ठीक आहे. नेक्स्ट ला कन्वर्जन ऑफ मॅटर. नेक्स्ट ला कन्वर्जन ऑफ मॅटर. नेक्स्ट ला कन्वर्जन ऑफ मॅटर. ते काय कर, कॉपी पेस्ट कर दुसऱ्याला. तेच घे कर, कॉपी कर आणि दुसऱ्याला पेस्ट कर. हा म्हणजे काय होते ते ब्लू मध्ये येणार. पहिला टीचमेंट कनेक्टेड क्लासरूम डाउनलोड कर.